ही वेळ तुझ्या स्वाधीन करून ही प्रार्थना धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो पित्या म्हणून तू आहे. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण देवाचं वचन उघडूया. तुमच्याकडे जर बायबल असेल तर पहिले राजे याचा 3रा चॅप्टर नंबर 3, पहिले राजे याचा 3रा अध्याय. जुन्या करारामध्ये आहे, नवीन करारामध्ये शोधू नका. जुन्या करारामध्ये पहिले राजे याचा 3रा अध्याय आणि याचं 3रं वचन 1 Kings 3:3. पहिले राजे 3रा अध्याय 3रं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. शल्मोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते. आपला बाप दावीद याने अनुसरलेल्या नियमाप्रमाणे तो चालत असे, पण तो उच्च स्थानी यज्ञ याग करी व धूप जाळीत असे. प्रेज द लॉर्ड. या सुंदरशा वचनाद्वारे आज मी वचनाची सेवा करू इच्छित आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही एक अर्धा तास पाऊण तास आपलं लक्ष, आपलं कॉन्सन्ट्रेशन देवाच्या वचनाकडे द्या. कारण आजचं वचन जर तुम्ही लक्ष द्याल तर तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल. वचन हे आशीर्वादच आहे, परंतु ते आम्ही कशा प्रकारे स्वीकारतो त्यावर ते महत्वाचं अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. याचे पार्श्वभूमी तुम्हाला मला देऊ द्या. आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे सर्व देवाचं वचन सुरुवात होते इस्रायल पासून, मिस्रापासून. आम्हाला ठाऊक आहे मिस्र देशामध्ये देवाचे इस्रायल लोक, देवाचे लोक, परमेश्वराची इस्रायल, देवाचे आपले स्वकीय हे मिस्र देशामध्ये दास्यगृहामध्ये होते. आम्हा सर्वांना ठाऊक आहे, अनेकदा मी याविषयी ऐकलेला आहे. परमेश्वराने मोशेच्या द्वारे अद्भुत कृत्य करून, अद्भुत चमत्कार करून आपल्या इस्रायली लोकांना मिस्रातील फारो राजाच्या तावडीतून सोडून त्यांना अभिवचन दिलं की मी तुम्हाला वतनदत्त देशामध्ये नेईन, वतन दाखल देशामध्ये नेईन. असा देश जिथे दुधाचा आणि मधाचा प्रवाह होतो, म्हणजे असा देश जो अति सुपीक आहे, अति आशीर्वादित देश आहे. आणि मग तो प्रवास त्यांचा सुरू होतो. परंतु इस्रायल लोकांच्या बंडखोर वृत्तीमुळे, त्यांच्या रिबेलियनमुळे ते लोक जे मिस्रातून निघाले होते ते इस्रायलामध्ये पोहोचू शकले नाही, ते कनान देशामध्ये पोहोचू शकले नाही. पूर्वी इस्रायलला कनान देश म्हणायचे. कनानामध्ये परमेश्वर त्यांना घेऊन जाणार होता, कनान देशामध्ये ते जाऊ शकले नाही कारण त्यांचा बंडखोर वृत्तीमुळे. आणि 40 वर्षाचा तो प्रवास आहे. ते रानातच त्यांचं ते मृत्यू पावले. परंतु त्यांची जी नेक्स्ट जनरेशन आहे, त्यांची जी पुढची पिढी आहे, ज्याची मोडके मोशे नंतर यहोशुआ आणि कालेब होते. यहोशुआ आणि कालेब यांनी नेक्स्ट जनरेशनला, इस्रायलच्या पुढच्या पिढीला इस्रायलमध्ये वतन दाखल देशामध्ये नेलं. त्या ठिकाणी इस्रायल लोक वस्ती करून राहिले. तो त्यांचा देश झाला, ते त्या देशाचे नागरिक झाले आणि हे सर्व गुण्यागोविंदाने आणि अतिशय आनंदाने त्या ठिकाणी ते वावरू लागले. त्या काळामध्ये इस्रायलच्या व्यतिरिक्त पृथ्वीवर अनेक देश होते, इतर राज्य सुद्धा होते आणि प्रत्येक राज्याचे राजे पण होते. आणि प्रत्येक देशाला, प्रत्येक राष्ट्राला आपापला राजा होता. केवळ इस्रायलला आपला राजा नव्हता, परमेश्वर स्वतः त्यांचा राजा होता. आणि ही देवाची इच्छा होती की इस्रायलवर कोणी मानवी राजा नसावा, तर तो परमेश्वर स्वतः राजा म्हणून त्या ठिकाणी त्याने तिथं त्यांना आशीर्वादित करा. परंतु जेव्हा इस्रायल लोकांनी हे पाहिलं की इतर देशांना, इतर राष्ट्रांमध्ये आपापले मानवी राज्य आहे, तेव्हा त्यांनी देवाकडे विनंती केली की परमेश्वरा, आम्हाला सुद्धा एक मानवी राजा दे. खरं पाहता देवाची ही मुळीच इच्छा नव्हती की इस्रायलवर कोणी मानवी राजाने राज्य करावं. देव स्वतः त्यांचा राजा होताच आणि देव अतिशय चांगल्या प्रकारे इस्रायलवर राज्य करत होता, त्यांना चालवत होता. परंतु इस्रायल लोकांनी बंड केला आणि ते म्हणाले की परमेश्वर, आम्हाला एक मानवी राजा दे, आम्हाला मानवी राजा दे. आणि परमेश्वराने त्यांची विनंती जी आहे ती ऐकून त्यांना पहिला राजा, जो इस्रायलचा राजा आहे, तो दिला. आणि तुम्हाला माहिती आहे तो पहिला राजा कोण होता? शाऊल राजा. शाऊल हा अतिशय
पराक्रमी वीर असा राजा होता. अनेक वर्ष त्याने इस्रायलवर राज्य केलं. नीतिमत्वाचं राज्य त्यांनी केलं, चांगलं राज्य त्यांनी केलं. शाऊल मेल्यानंतर शाऊलाच्या गादीवर दावीद राजा राज्य करू लागला. आम्हा सर्वांना ठाऊक आहे, परमेश्वर दावीद परमेश्वराला आवडत असे, शाऊल पण आवडत असे. देवाने या दोन्ही राजांना आशीर्वादित केलं, अभिषेक केलं, त्यांना विजय दिला, त्यांच्या विजय दिला, भरभराटी दिली, उन्नती दिली, आशीर्वाद दिला. दावीद राजानंतर त्याचाच मुलगा शल्मोन राजा हा त्याच्या गादीवर बसला. मग आता इस्रायलवर शल्मोन हा राज्य करू लागला. इस्रायलवर शल्मोन हा राज्य करू लागला. प्रेज द लॉर्ड. आणि शल्मोन राज्य करत असताना शल्मोन देवासाठी एक विशेष राजा होता. कारण आम्ही पाहिलं 3रं वचन जसं आम्ही आताच ऐकत की ते सांगितलं की शल्मोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते. शाऊलाचे पण प्रेम होते, दाविदाचे पण प्रेम होते. आपला बाप दावीद याने अनुसरलेल्या नियमाप्रमाणे शल्मोन चालत असे. दावीदही चालला, शल्मोनही चालला नियमाप्रमाणे, देवाच्या नियमाप्रमाणे ते चालले. परंतु एक वेगळी गोष्ट शल्मोनाने पुढे केली. तिथं असं सांगितलं पण याचा अर्थ की जे पूर्वीचे राजे करत नव्हते ते आता शल्मोनाने केले. काय केलं? पण तो उच्च स्थानी यज्ञयाग करी. ऍडिशनल काय करत होता शल्मोन? उच्च स्थानी यज्ञयाग करत होता. प्रेज द लॉर्ड. व धूप जाळीत असे. 2 गोष्टी तो एक्स्ट्रा करत होता. तो उच्च स्थळी यज्ञयाग करत असे व देवाप्रित्यर्थ धूप जाळत असे. या गोष्टीमुळे परमेश्वर त्याच्यावर खुश होता. देव त्याला त्याच्याविषयी आनंदित होता. परमेश्वराला शल्मोन राजा खूप आवडला. गिबोन या ठिकाणी जे सर्व उच्च स्थान होतं, सर्वात मोठं असं ते स्थान होतं, त्या ठिकाणी एके दिवशी शल्मोन राजा देवाप्रित्यर्थ यज्ञ अर्पण करण्यासाठी जेव्हा गेला, तो यज्ञ संपवल्यानंतर देव त्याच्याविषयी खूप खुश झाला. पुढे पाहतो 4थं वचन. राजा गिबोन येथे यज्ञ करायला गेला. ते सर्वात मोठे उच्च स्थान होते. तेथल्या वेदीवर शल्मोनाने 1 सहस्त्र होम बली अर्पण केले. 1000 बैल त्यांनी अर्पण केले देवाप्रित्यर्थ. प्रेज द लॉर्ड. गिबोन येथे परमेश्वराने रात्री शल्मोनाला स्वप्नामध्ये दर्शन दिले. कारण परमेश्वर शल्मोनाच्या त्या यज्ञामुळे आणि कारण शल्मोन अत्युच्च स्थानामध्ये देवाला यज्ञ अर्पण करत असे म्हणून परमेश्वर त्याच्यावर खुश झाला. आणि एके रात्री गिबोन या ठिकाणीच परमेश्वराने शल्मोनाला त्याच्या स्वप्नामध्ये येऊन त्याला दर्शन देऊन म्हटले. बघा काय म्हटलं परमेश्वर त्याला. 5वं वचन. देवाने त्याला म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. तुला जे पाहिजे तू ते माग, मी तुला देईन. परमेश्वराने काही सीमा ठेवली नाही शल्मोनावर. तो म्हणाला तुला काय पाहिजे ते तू माग, तुला जे हवं असेल ते तू माग. प्रियांनो, हे पाहून कधी कधी मला विचारतो, आम्हाला तुम्हालाही विचारत असाल, जर आज देव तुमच्या समोर प्रगट झाला आणि तुम्हाला म्हटलं की चल सामी काय मागायचं माग, तुम्ही काय मागाल? आम्ही काय मागू? धन दौलत, पैसा, गाडी, मोटर. देवा मला हे दे ते दे. जिन असं ना ते असं काय करतात ते चिराग, अल्लाउद्दीन का चिराग असं जर म्हटलं आणि तो जिन, हा जिन नाही, प्रभू येशू परमेश्वर स्वतः सृष्टीचा निर्माण करता जर तुमच्या समोर उभा राहिला आणि त्यांनी म्हटलं की चल मांग तुझे क्या मागना है, जो भी तू मांगेगा मैं तुझे दूंगा. आम्हाला जर देव प्रगट झाला, परमेश्वर आमच्या समोर उपस्थित राहिला, म्हटलं एक वर तुला माग देत आहे, माग तुला काय मागेल. आम्ही काय मागू? शल्मोनाने काय मागितलं बघा. पुढे जाऊया. 9वं वचन. यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावध चित्त दे. शल्मोनाने काय मागितलं बघा. त्याने विजडम मागितलं, त्याने ज्ञान मागितलं, शहाणपण मागितलं. म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल, एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यात
कोणचं मत? परमेश्वराने शलमोनाला पूर्ण इस्रायल राष्ट्र, एवढी मोठी प्रजा दिली आणि त्या प्रजावर त्याने राज्य केलं. तो म्हणला की परमेश्वरा, माझा बाप दावीद याला तू राज्य गद्दीवर स्थापन केलं होतं, त्याने तुझ्या इच्छेप्रमाणे राज्य केलं, पण मी आता या ठिकाणी लहान बाळ आहे, लहान मुलगा आहे, मला समजत नाही, मी अजान आहे, मला चातुर्य नाहीये, मला समज नाहीये, मला शहाणपण नाहीये. तर म्हणून देवा, तुझ्या ह्या लोकांना चालवण्यासाठी मला ज्ञान दे, मला बुद्धी दे, न्याय करण्यास तू मला सामर्थ्य दे. बघा, परमेश्वर त्याच्या या मागणीवर किती खुश झाला. पुढे वाचूया 10 वचन. शलमोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. आम्ही काय मागतो देवाकडे हे फार महत्वाचं आहे. आम्ही कसं मागतो देवाकडे. बायबल आम्हाला सांगतं की अनेकदा आम्ही खूप गोष्टी मागतो पण ते आम्हाला मिळत नाही, कारण आम्ही आमच्या विषय विलासासाठी, त्याचाच आमचा स्वार्थ आहे याच्यासाठी आम्ही ते मागतो. परंतु प्रत्येक मागणी जी आम्ही करतो ती देवाच्या गौरवासाठी झाली पाहिजे. तुम्ही उद्या हेलिकॉप्टर जरी मागितलं, त्यामध्ये देवाचा गौरव झाला पाहिजे, त्या वाहनाचा उपयोग देवाच्या महिमेसाठी झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देव त्यावर प्रसन्न झाला. 11 वचन. देव त्याला म्हणाला, तू असला वर मागितलास, दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश, यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितली. काय म्हटलं परमेश्वर? दीर्घ आयुष्य, खूप मला 2000 वर्ष जगव, 3000 वर्ष जगव, 100 वर्ष जगव, 500 वर्ष जगव, असं शलमोन त्याला म्हणाला नाही. दीर्घायुष्य तू मागितलं नाही, तू धन मागितलं नाही, शत्रूंचा नाश मागितला नाही, प्रॉस्पेरिटी मागितली नाही, पण तू काय मागितलं? लोकांवर त्यांचा न्याय करण्यासाठी विवेक बुद्धी मागितली, विजडम मागितलं. प्रेज लॉर्ड. 12 वचन. म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो, मी तुला बुद्धिमान व विवेक चित्त देतो. काय दिलं परमेश्वर त्याला? बुद्धिमत्ता दिली, विवेक चित्त दिलं. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व या पुढेही होणार नाही असा राजा तुला. इस्रायलावर जेवढे राजे आले, शलमोनाच्या आधी आणि शलमोनाच्या नंतर, कोणीही शलमोनासारखा झाला नाही. असं म्हणतात की सॉलोमन वॉज नोन फॉर हिज विजडम. शलमोन त्या ज्ञानासाठी प्रसिद्ध होता. तो अति ज्ञानी होता, कारण परमेश्वराचं ज्ञान त्याला दिलं. परमेश्वराने त्याला म्हटलं की तुला मी विवेक आणि चातुर्य हे तुला मी देईन, आणि परमेश्वराने त्याला ते दिलं. पुढे तो म्हणतो, एवढेच नव्हे तर तू मागितलं नाही असा आणखी एक वर मी तुला देतो. बघा, आता जे धनसंपत्ती जर शलमोनाने मागितली असती तर शलमोनाला फक्त धनसंपत्तीच मिळाली असते, पण शलमोनाने जे मागितलं ते देवाच्या इच्छेप्रमाणे मागितलं. आज मला तुम्हाला हे सांगायचंय की जी प्रार्थना आम्ही करतो, जी रिक्वेस्ट आम्ही करतो, जी देवाकडे आम्ही मागणी करतो प्रियांनो, ती प्रार्थना देवाला संतोष देणारी असली पाहिजे. अशी प्रार्थना, अशी रिक्वेस्ट आमची पाहिजे की ज्यामध्ये देव खुश झाला पाहिजे. देवाच्या इच्छेप्रमाणे आमची मागणी पाहिजे, देवाच्या इच्छेप्रमाणे आमची प्रार्थना असली पाहिजे. म्हणजे ते तर तो आम्हाला देईलच, पण त्या व्यतिरिक्त तो इतर सर्व आमच्या गरजा पुरेल. बघा, तो काय म्हणतो? तो म्हणतो, एवढेच नव्हे तर तू मागितले नाही असा सुद्धा एक वर मी तुला देतो. धन आणि वैभव हे सुद्धा मी तुला देतो. काय देतो? धन आणि वैभव, प्रॉस्पेरिटी आणि धन तुला देतो, वैभव तुला देतो. तुझ्या सर्व आयुष्यात, सर्व राज्यांमध्ये तुझ्या समान कोणी असणार. किती महत्वाची गोष्ट आहे. जे शलमोनाने मागितलं ते इतकं हुशारीने, इतकं शहाणपणाने मागितलं. तुला म्हटलं, मी सुकुमार आहे, मी लहान बाळ आहे, मला कळत नाही कसं बोलावं, पण प्रार्थना करायचं त्याला माहित होतं. कदाचित तुम्ही जगामध्ये लोक तुम्हाला निर्बुद्ध म्हणत असतील, पण तुम्हाला सांगू द्या, देवाच्या दृष्टीने तुम्ही जी प्रार्थना करता ती बुद्धिमत्तेची प्रार्थना असली पाहिजे, योग्य ती प्रार्थना असली पाहिजे, देवाला आवडेल अशी प्रार्थना असली पाहिजे, किंवा देवाच्या इच्छेप्रमाणे तुमच्या जर विनंती असतील तर परमेश्वर ती तुमची इच्छा तर पूर्ण करेलच करेल, परंतु त्यासोबत जे तुम्ही मागितलं नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल. प्रेज लॉर्ड. म्हणजे अशी प्रार्थना असली पाहिजे की ती प्रार्थना तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं पाहिजेच पाहिजे, परंतु जे मागितलं नाही, जे तुमच्या हिताचं आहे, जे तुमच्यासाठी आशीर्वादाचं आहे, ते सुद्धा देवाने तुम्हाला दिलं पाहिजे. अशी तुमची प्रार्थना आहे. हालेलुया.
15वें वचन, शलोमोन झोपेतून जागा होतो आणि त्याला कळतं की मला स्वप्न पडलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मला परमेश्वराने खूप आशीर्वाद दिलेला आहे. शलोमोन झोपेतून जागा होता, काय म्हणतो, अरे मी स्वप्न पाहिलं, परमेश्वराने मला स्वप्नामध्ये सर्व आशीर्वाद दिले. माझी विनंती, मी जे मागितलं होतं ते तर दिलं, पण त्याच्या व्यतिरिक्त धन दिलं, वैभव दिलं, ज्ञान दिलं, बुद्धी दिलं, चातुर्य दिलं. आम्ही जर असं स्वप्न आम्हाला रात्री पडलं तर आम्ही काय करू? आम्ही लगेच प्लॅनिंग सुरू करू, नाही का? अरे मला आता धन मिळणार आहे, खूप पैसा मिळणार आहे, मला 10 करोड रुपये मला मिळणार आहे, असं तसं. तर मी लगेच काय करतो, मी मुंबईमध्ये किंवा कोणतं ते कोरेगाव पार्क 7 मी फ्लॅट घेईन, 7 करोडच ना, आणि लगेचच प्लॅनिंग, मी BMW घेणार, मी मर्सिडीज घेणार, मी असं करणार. आम्ही झोपेतून उठल्यावर काय करू? प्लॅनिंग सुरू करू. बरोबर आहे. शलोमोनाने प्लॅनिंग केली नाही, त्याला माहिती मला हे मिळणार आहे. ते काय बघा, 15 वचन वाचा. पण जागा झाला, झोपेतून जागा झाला, तेव्हा आपल्याला स्वप्न पडले असे त्याला समजले. मग यरुशलेमला जाऊन त्याने परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे तो उभा राहिला. फर्स्ट थिंग that he did is went and stood before the ark of the covenant. He stood before the presence of the Lord. देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या कोशासमोर तो उभा राहिला. कारण यरुशलेममध्ये देवाचं मंदिर होतं आणि देवाच्या मंदिरामध्ये परमपवित्र स्थान होतं आणि त्या परमपवित्र स्थानामध्ये देवाचा कराराचा कोश होता. फर्स्ट थिंग दॅट ही डिड, पहिली गोष्ट शलोमोनाने केली आफ्टर गेटिंग अप फ्रॉम हिज स्लीप, मला वाटतं त्यांनी दात पण घासले नसते, त्यांनी घाई केली. काय? तो सरळ निघाला, यरुशलेम मध्ये गेला. दावीदपुरातून यरुशलेम मध्ये गेला, यरुशलेम मधल्या मंदिरामध्ये तो गेला, परमपवित्र स्थानामध्ये तो उभा राहिला आणि तिथे देवाचा कराराचा कोश होता, त्या ठिकाणी तो उभा राहिला. फर्स्ट थिंग ही ऑफर्ड सॅक्रिफाइस टू गॉड. कुठे केलं त्यांनी बघा, तो जाऊन कराराच्या कोशापुढे उभा राहिला, होम बली व शांतपणे अर्पण केली व आपल्या सर्व सेवकांना पार्टी दिली. पार्टी दिली, मेजवानी दिली. होम बली, शांत बली, शांतार्पणे, आणि त्याने आपल्या सर्व सेवकांना एक मोठं मेजवानी दिली. प्रेज लॉर्ड. सेलिब्रेशन केलं. मेजवानी देणं म्हणजे सेलिब्रेट केलं. आमचा वाढदिवस असेल किंवा काही असेल तर आम्ही काय करतो, लोकांना बोलवतो, मेजवानी देतो, जेवण करतो. इट्स अ टाइप ऑफ सेलिब्रेशन. एक प्रकार, एक पद्धत आहे आनंद साजरा करण्याची. वी आर हॅपी, वी वॉन्ट टू फीड यू. शलोमोनाने पहिली गोष्ट केली, देवासाठी होम बली, बर्थ ऑफरिंग इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात, बर्थ ऑफरिंग अँड पीस ऑफरिंग. होम बली आणि शांतार्पणे त्याने अर्पण केलं, म्हणजे ही ऑफर्ड सॅक्रिफाइस, यज्ञ अर्पण केला. आज आणि कोणता यज्ञ अर्पण करतो? स्तुतीचा यज्ञ. आज लहान मुलांनी, किड्सनी खूप छान स्तुतीचा यज्ञ अर्पण केला. इट वॉज अ सॅक्रिफाइस ऑफ वर्शिप, इट वॉज अ सॅक्रिफाइस ऑफ प्रेज. एक यज्ञ अर्पण केला, धन्यवादाचा यज्ञ अर्पण केला. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो की दररोज ऍज अ फॅमिली, परिवार या नात्याने तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन जेव्हा तुम्ही प्रार्थना करताय, ऍक्च्युली तो यज्ञ असतो. जेव्हा आई बाप आपल्या मुलांना घेऊन संध्याकाळच्या वेळेस म्हणा, सकाळच्या वेळेस म्हणा, एकत्र येऊन प्रार्थना करतात, ऍक्च्युली दॅट इज अ सॅक्रिफाइस. तो एक यज्ञ आहे. इट्स अ सॅक्रिफाइस ऑफ थँक्स गिव्हिंग. धन्यवादाचा यज्ञ, स्तुतीचा यज्ञ, आराधनेचा यज्ञ. त्याला पारिवारिक फॅमिली ऑल्टर. किती जण तुमच्या घरामध्ये फॅमिली ऑल्टर करतात? दररोज सकाळी उठून, झोपेतून उठून, शलोमोन झोपेतून जागा झाला. प्रेज द लॉर्ड. शलोमोन झोपेतून जागा झाला. तुम्ही झोपेतून उठला काय करता? आधी मोबाईल, आधी फेसबुक, काय आधी काय फेसबुक, युट्यूब, ट्विटर, काय करतात? प्रेज द लॉर्ड. शलोमोनाने काय केलं? प्रियांनो, आज मला तुम्हाला विचार, झोपेतून उठल्यावर पहिली गोष्ट तुम्ही काय करता? फार महत्वाचं आहे. शलोमोनाने झोपेतून उठल्यावर पहिली गोष्ट काय केली? यरुशलेम मध्ये गेला, मंदिरात गेला. प्रेज द लॉर्ड.
कोशासमोर उभा राहिला, कराराच्या कोशासमोर उभा राहिला आणि त्याने देवाप्रित्यर्थ होमबली आणि शांतार्पण अर्पण केलं आणि आपल्या सेवकांना त्यांनी मेजवानी दिली. आज प्रियानो मी तुम्हाला तो कराराचा कोश, जो आर्क ऑफ द कव्हनेंट ज्याला म्हणतात, त्याविषयी मी बोलणार आहे. तयार आहात? हा कराराचा कोश कोण आहे? या कराराचा कोश, याचं रहस्य काय आहे? व्हॉट इज द सिक्रेट ऑफ द आर्क ऑफ द कव्हनेंट? कराराच्या कोशाचं रहस्य काय आहे? आज मी तुम्हाला काही चित्र मी तुम्हाला दाखवतो. प्रथम ते चित्र तुम्ही बघा, लक्ष द्या या ठिकाणी. लेट अस सी व्हॉट द आर्क ऑफ द कव्हनेंट लुक्स लाईक. कराराचा कोश कसा दिसतो ते आपण बघूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमेन. हालेलुया. बघूया कराराचा कोश काय असतो, कसा असतो, त्याविषयी आज मग तुम्हाला महत्वाचं शिकवायचं आहे. लक्ष द्या, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. दिस इज कॉल्ड द आर्क ऑफ द कव्हनेंट. दिसते स्क्रीनवर आले? ओके, याला म्हणतात कराराचा कोश. दावीद या कराराच्या कोशासमोर उभा राहिला. हा कराराचा कोश कुठं असेल? मंदिरामध्ये, परमपवित्र स्थानामध्ये, होली ऑफ होलीज मध्ये. मंदिरामध्ये जे परमपवित्र स्थान होतं त्या ठिकाणी हा कराराचा कोश असेल. हालेलुया. लक्षपूर्वक पहा. हा जो कराराचा कोश आहे हा कसा होता? परमेश्वराने मोशेने जेव्हा त्याचा मंडप तयार केला तेव्हा परमेश्वराने सांगितलं की परमपवित्र स्थानामध्ये देवासाठी कराराचा कोश. हा जो कराराचा कोश आहे ही अति पवित्र जागा आहे. हा जो कोश तुम्हाला दिसतो ही अतिशय पवित्र जागा आहे. याच्यासारखी दुसरी पवित्र जागा पृथ्वीवर कुठेच नाही. पृथ्वीवर मी म्हणतो जगात या ठिकाणापेक्षा अधिक पवित्र कोणतीच जागा नाही. हा जो कराराचा कोश आहे हा रेक्टँग्युलर आहे. काय म्हणतात त्याला मराठीत मला माहित नाही. आयताकृती. ओके, फर्स्ट टाइम टू वर्ड वाटतो. रेक्टँग्युलर, एका बाजूने लांब दुसऱ्या बाजूने छोट, एका टेबल टाइप होता, एक बॉक्स होता, बॉक्स टाइप तो होता. प्रेज द लॉर्ड. आणि हा जो बॉक्स आहे, हा जो यामध्ये हा जो लाकडाने बनवला, तो कोणता लाकूड आहे? तो वूड ऑफ अकेशिया, बाभळीचं लाकूड. ती बाभूळ आमच्याकडे वेडी बाभूळ असते ती नाही, ती वेगळी बाभूळ इस्रायल मध्ये प्राप्त झाली. एकदम अनकरप्टेबल वूड म्हणतात त्या बाभळीच्या लाकडाला. अकेशिया त्याला म्हणतात, अकेशिया, वूड ऑफ अकेशिया. माहिती आहे ना, वूड ऑफ अकेशिया. अरे अकेशियाचं जे झाड आहे, हे जे लाकूड आहे, हे याला अनकरप्टेबल लाकूड म्हणतात. ह्या लाकडाचा हा बॉक्स तयार केलेला असेल आणि हा पूर्ण संदूक, त्याला वाचाकी संदूक हिंदीमध्ये म्हणतात. वाचाकी संदूक, एक संदूक टाइप तो, एक बॉक्स टाइप तो होता. कराराचा कोश मराठीमध्ये म्हणतात, इंग्लिशमध्ये आर्क ऑफ द कव्हनेंट. ह्या कोशाला पूर्ण सोन्याने मडवले. मला हे जे सोनं तुम्हाला या ठिकाणी दिसतं सोन्याने, हा प्युअर गोल्ड याने त्याला कव्हर होते. याचे दांडे, याच्या ज्या कडा आहेत, या सगळं काही आहे सोन्याने मळवलेले आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. त्यानंतर याचा जो वरचा हा भाग आहे, माझं जे एरो तुम्हाला दिसत असेल कर्सरचा, याला दयासन म्हणायचं. काय म्हणतात याला? दयासन. ही एक प्लेट होती आणि दिस प्लेट वॉज ऑफ सॉलिड बीटन गोल्ड. अखंड सोन्याचा तो तुकडा असेल, जाड 4 इंची जाड अखंड सोन्याचा तुकडा होता. तो एक स्लॅब सारखा, एका झाकणासारखा त्या कोशावर होता. बघा या ठिकाणी जो स्लॅब आहे, अखंड तुकडा, फार महत्वाचं आहे त्याला, पण त्याचं पण महत्व आहे. अखंड तुकडा होता. ओके, याला असं जॉईंट काही नसेल. हा जो तुकडा तुम्हाला दिसतो, हा वरचा स्लॅब अखंड सोन्याचा, जवळजवळ 4 ते 5 इंच जाड आणि तेवढाच रुंदीचा एक झाकण होतं. ह्या झाकणाच्या मध्यभागी याला दयासन म्हणे. याला काय म्हणतात? दयासन. या दयासनावर देवाची प्रत्यक्ष उपस्थिती असते. या झाकणावर दोन्ही बाजूला 2 करूब, देवदूत, हे तुम्हाला दिसतात, करूब म्हणतात त्याला. ओके, त्यांचे 2 पंख एकमेकाला वर चिटकलेली आहेत
आणि त्यांचे पाय मागे आहेत आणि ते वाकून त्या दयासनाकडे बघतात. जे मधला जो भाग आहे, दोन देवदूतांच्या मध्ये जो भाग आहे, त्याला दयासन म्हणत असे. या दयासनामध्ये देवाची पवित्र उपस्थिती असायची. ग्लोरियस पॉवर आणि ग्लोरियस प्रेझेन्स ऑफ गॉड यूज्ड टू बी देअर इन बिटवीन these two cherubims. आणि त्यांची दृष्टी, ह्या करूबांची दृष्टी सतत, लक्ष द्या, त्या करूबांची दृष्टी सतत त्या दयासनावर असते. These cherubims were the guardians. हे करूब कोण होते? हे रक्षक होते. तुम्हाला माहिती, परमेश्वराने आदाम आणि हवेला एदेन बागेतून जेव्हा बाहेर काढलं, तेव्हा त्या एदेन बागेच्या दाराजवळ त्याने दोन करूब ठेवले होते. तेच दोन करूब आहेत. का बरं ते करूब ठेवले ते एदेन बागेमध्ये? की आदाम हवेने पुन्हा एदेन बागेत प्रवेश करून जे दुसरं झाड होतं, ज्याला जीवनी झाड म्हणतात, त्या झाडाचं फळ खाऊन नेहमीसाठी जिवंत राहू नये म्हणून या करूबांना देवाने एदेन बागेच्या पूर्वेकडच्या दरवाजाच्या द्वारपाल म्हणून ठेवलं. तर करूब काय आहे? दे आर गार्डियन्स. दे गार्ड, दे प्रोटेक्ट. कशाला प्रोटेक्ट करतात? दे प्रोटेक्ट द होलीनेस ऑफ गॉड. ते देवाची पवित्रतेला संरक्षण देणारे आहे. म्हणून त्यांची दृष्टी नेहमी खाली आहे, त्या दयासनाकडे आहे, देवाच्या पवित्रतेकडे आहे. हे करूब देवाचं नीतिमत्व आणि देवाचं पावित्र्य याचं संरक्षक होते. फार महत्वाचं हे इन्स्ट्रुमेंट आहे मंदिरामधलं. सर्वात महत्वाचं वेदी ज्याला म्हणतात, कराराचा कोश ज्याला म्हणतात, जे परम पवित्र स्थान ते तिथे होते. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सांगतो, हे जे वरचं जे स्लॅब आहे, या स्लॅबला दयासन म्हणतात. त्या दयासनाच्या दोन टोकाला दोन देवदूत आपले मस्तकी खाली लावून आपले पंख झाकून त्या पूर्ण कोशाला अशा प्रकारे झाकलेलं होतं. म्हणजे दॅट वॉज अ सिम्बल, दॅट वॉज अ साइन ऑफ प्रोटेक्शन ऑफ द रायचियसनेस ऑफ गॉड. देवाच्या पवित्रतेला संरक्षण म्हणून ते होतं. हा जो क्राऊन टाईप जे दिसतंय ना, ह्या तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॅपटॉपवर दिसत असेल, एक क्राऊन सारखं जे आहे, ही जी किनार आहे त्याच्यावर एक नक्षी काम केलेलं आहे, ते एक प्रकारचे क्राऊन आहे, मुकुटासारखं आहे. प्रेज द लॉर्ड. आता ह्या सर्वांचा अर्थ मी मला सांगतो, लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा कराराचा कोश आहे. जीसस इज द आर्क ऑफ आवर कव्हर्नमेंट. येशू आमच्या कराराचा कोश आहे. कसा? किंवा प्रभू येशू ख्रिस्त या कराराच्या कोशाद्वारे रिव्हील होतो. जीसस इज रिव्हील्ड थ्रू द आर्क ऑफ द कव्हर्नमेंट. हाऊ? कसं? येशू कोण होता किंवा कोण आहे? तो देव आहे. 2000 वर्षापूर्वी या जगात तो होता. तो कोण होता? मानव होता. येशू 100% मानव, येशू 100% देव. तो केवळ देवच नाही, तो राजा आहे. तो केवळ राजाच नाही, तो दयेचा सागर आहे. तो केवळ दयेचा सागरच नाही, पवित्र आहे, तो नीतिमान आहे. कराराच्या कोशामध्ये आम्ही काय काय पाहिलं? सगळ्यात पहिलं आम्ही पाहिलं बाभळीचं लाकूड. लाकूड हे मानवाचं प्रतीक आहे. मानव, ह्युमन्स, करप्टेबल, अनकरप्टेबल. बाभळाचं लाकूड हे मानवाचं प्रतीक. प्रभू येशू ख्रिस्त 100% ह्युमन होता, मानव. त्याच्यावर जे सोनं लागलेलं आहे, हे सोनं कशाचं प्रतीक आहे? द गोल्ड टॉक्स अबाउट डिव्हिनिटी, दैवत्व, दैव किंवा गॉडलीनेस, देव याचं प्रतीक आहे. आतमध्ये बाभळीचं लाकडाने हे कराराचा कोश तयार केलेला आहे, जो 100% मानवाचं प्रतीक आहे. त्याच्यावर जी कव्हरिंग आहे सोन्याची, ती देवाचं प्रतीक आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त 100% मानव आणि 100% देव. 100% मॅन, 100% गॉड. ओके. त्यानंतर वर जर आपण आलो तर त्यामध्ये तुम्हाला दयासन मिळेल. परमेश्वर हा दयेचा आसन आहे, हा दयेचा सागर आहे. तो दया सागर आहे, तो दया करणारा आहे.
आमच्या पापांची क्षमा करून आमच्यावर दया करून आमच्या पापांची क्षमा करणार आहे. या स्लॅबवर हे जे मुकुटासारखं जे कवरिंग दिसतं, जे कवच दिसतं, ते राजाचं प्रतीक आहे. ही इज अवर किंग. जीसस इज द किंग ऑफ किंग्स. तो राजांचा राजा आहे. म्हणून कराराचा कोश प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक कसं येईल मला सांगतो. लाकूड 100% मानव होता प्रभू येशू ख्रिस्त. सोनं प्रभू येशू ख्रिस्त 100% देव होता आहे. प्रेज लॉर्ड. दयासन तो दयेचा आसन आहे, तो दयासागर आहे. तो क्राऊन जो आहे तो राजाचं प्रतीक आहे. तो आमचा दयाळू राजा आहे, तो आमचा प्रेमळ राजा आहे. हे देवदूत जे संरक्षण करत आहे, कोणत्या गोष्टीचं, कोणत्या दोन गोष्टीचं संरक्षण करत आहे? देवाचं पवित्रतेचं संरक्षण आणि देवाचं नीतिमत्वाचं संरक्षण. प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आहे, प्रभू येशू ख्रिस्त नीतिमान आहे. त्याच्यासारखा मानव जगामध्ये कोणीही नीतिमान नव्हता. मानवापैकी जगामध्ये कोणीही नीतिमान नाही. बायबल आम्हाला सांगतं की कोणीही नीतिमान नाही, एक नाही, प्रत्येकाने पाप केलं आणि देवाच्या गौरवाला उन्हा पडलेला आहे. कोणीही मानव नीतिमान नाही. फक्त एक मानव होऊन गेला जो एकटाच नीतिमान झाला, तो प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याचं नीतिमत्व, त्याचं पवित्रता हे गार्ड केलेलं आहे या करूबाने. म्हणून हा कराचा पूर्ण कोश जो आहे हा प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्रण आहे. शलोमोन राजा सकाळी उठून कुठे गेला? मंदिरात गेला. कुठे उभा राहिला? तो कराराच्या कोशासमोर उभा राहिला. म्हणजे तो कोणासमोर उभा राहिला? येशू ख्रिस्तासमोर उभे राहिलाय. सकाळी आम्ही उठून कोणासमोर उभे राहतो? येशू ख्रिस्त. आरशासमोर उभे राहतो, मोबाईल समोर उभे राहतो. सलमोन कुठे उभा राहिला? तो कोशासमोर उभा राहिला. कोश काय आहे? कोश प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. आता या कोशामध्ये काय आहे? तुम्ही विचार करत असाल हा बॉक्स आहे, हा आतून रिकामा तर नाही, त्या आतमध्ये काय आहे? दुसरं चित्र पहा. या आतमध्ये काय आहे बघा. व्हॉट इज इनसाइड? तीन अत्यंत महत्वाच्या गोष्टी त्या कराराच्या कोशामध्ये आहेत. प्रेज लॉर्ड. तीन अत्यंत महत्वाच्या गोष्टी या कराराच्या कोशामध्ये आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसतात तीन गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट, दोन दगडी पाट्या. दिसते का तुमच्या मोबाईलवर? दोन दगडी पाट्या. या दोन दगडी पाट्या तुम्हाला दिसतात. प्रेज लॉर्ड. या दगडी पाट्या, याच्यावर काय आहे? 10 आज्ञा. जे मोशेला परमेश्वराने 10 आज्ञा दिला, त्या 10 आज्ञा म्हणजे नियमशास्त्राचं ते प्रतीक आहे. दुसरं काय आहे? अहरोनाची काठी. अहरोनाची काठी कशाचं प्रतीक आहे? अधिकाराचं प्रतीक. काठी ही अधिकाराचं प्रतीक आहे. आणि तिसरं इन्स्ट्रुमेंट होतं त्या बॉक्स मध्ये, हा मान्ना भरलेला, द पॉट ऑफ मान्ना. अ पॉट विच कंटेन मॅना. मान्ना परमेश्वराने इस्रायल लोकांना 40 वर्ष पुरवला. म्हणजे मान्ना हा जो सोनेरी, हा जो कळश त्याला म्हणतात ना, पॉट आहे, एक भांड आहे, कलश, सोनेरी भांड ज्याच्यामध्ये मान्ना ठेवलेला होता. ह्या तीन गोष्टी त्या कराराच्या कोशामध्ये होत्या. कोणत्या तीन गोष्टी सांगा भाऊ? पहिलं ओके, पहिले मी सांगितलं होतं 10 आज्ञेच्या 2 पाट्या, दगडी पाट्या. एका पाठीवर 5 आज्ञा, दुसऱ्या पाठीवर 5 आज्ञा. 10 आज्ञाच्या 2 पाट्या. दुसरं होतं अहरोनाची काठी. आणि तिसरं काय होतं? एक कलश किंवा एक भांड ज्याच्यामध्ये मान्ना होता. आता ह्या तीन गोष्टी कशाचं प्रतीक आहे बघा. 10 आज्ञा, त्या ज्या पाट्या आहेत त्या 10 आज्ञाचं प्रतीक आहे, जे परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना दिली. आज्ञा, देवाचं वचन, देवाचं नियमशास्त्र. लोकांनी काय केलं? आज्ञा मानल्या नाही. कोणी आज्ञा मानल्यात का आजपर्यंत जगात? पूर्ण 10च्या 10 आज्ञा कोणी मानल्यात काय? पाळल्यात काय? कोणीच नाही पाळल्या. कोणीच नाही पाळल्या. इस्रायल लोकांनी नाही पाळल्या, आम्ही आज सुद्धा नाही पाळल्या. चुकून कधीतरी आमच्याकडून चुका होतात. एखादी तरी आज्ञा मी मोडतो. कोरीव मूर्ती करू नको, तिच्या पाया पडू नको. आम्ही कदाचित कोरीव मूर्ती नसेल घरामध्ये, पण आमचा पैसा, आमचं धन, आमची संपत्ती, आमचा
जॉब, आमच्या इतर गोष्टी आमच्यासाठी मूर्ती समान समोर असतात. ओके, खोटं बोलू नको, किती तरी आम्ही खोटं बोलतो, न कळत कळत खोटं बोलतो. नाही, तिथं तू मला दिसला नाही, नाही मी तिथं नव्हतो, एका क्षणात आम्ही खोटं बोलतो आम्ही. कोणी जगामध्ये 10 आज्ञा पाळल्या नाही. दुसरी गोष्ट, अरुणाची काठी. अरुण कोण होता? देवाचा पहिला याजक, परमेश्वराच्या मंदिरातला फर्स्ट किंग. काठी अधिकाराचं प्रतीक आहे. परमेश्वराने अधिकार दिलेला आहे, अधिकारी दिलेला आहे, पाळक दिलेला आहे, सेवक दिलेला आहे. तो तुमच्यावर अधिकारी म्हणून नेमलेला आहे. फक्त चर्च मधला पाळक पास्टरच नव्हे, तर तुमच्या जॉब मध्ये मग तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, जर तुमचा तो हेड आहे, जर तो तुमचा बॉस आहे, तर तो तुमचा अधिकारी आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं प्रत्येक अधिकार हा वरून असतो. वेदर ही इज अ ख्रिश्चन, वेदर ही इज एनी अदर रिलिजन, जर तो तुमचा अधिकारी आहे, तुम्ही त्याच्या अंडरमध्ये जर काम करता, तर तो तुमच्यावर एक काठी आहे, तो तुमच्यावर एक अधिकार परमेश्वराने ठेवलेला आहे. ही इज फ्रॉम गॉड, तो देवापासून आहे. पण मग आम्ही कितीदा आमच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात वागतो, पालकाच्या विरोधात वागतो, पालकाच्या विरोधात बोलतो. तो पालक असाच आहे, तो पालक तसाच आहे, तो पैसे खातो, तो असं करतो, तो तसं करतो. काय करायचंय आम्हाला? सोडून द्या. त्याचा न्याय करणारा परमेश्वर त्याच्याकडे आहे. अधिकाराच्या विरोधात कधी जाऊ नका, अधिकाऱ्याच्या विरोधात कधी जाऊ नका. पण इस्रायल लोकांनी काय केलं? अरुणाला मानलं नाही, मोशेच्या विरोधात कुरकुर केली, अरुणाच्या विरोधात कुरकुर केली, त्याला अथॉरिटी म्हणून त्यांनी स्वीकार केला नाही. तिसरी गोष्ट काय होती कराच्या कोशामध्ये? मानना. भांडामध्ये तो मानना होता. मानना काय होता? परमेश्वराने इस्रायल लोकांना 40 वर्ष अन्न पुरवठा केला, ते कधीच उपाशी राहिले नाही. मानना हा जो पॉट आहे, हे जे भांड आहे, देवाच्या पुरवठ्याचं प्रतीक आहे. इट्स द साइन ऑफ प्रोव्हिजन ऑफ गॉड. ब्लेसिंग्स, प्रोव्हिजन, डेली नीड, डेली ब्रेड, रोजची भाकर, हा पुरवठा. इस्रायल लोकांनी तरी कुरकुर केली, मानना मिळत होता तरी त्यांनी कुरकुर केली. या तिन्ही गोष्टी काय सांगतात आम्हाला? नियमशास्त्र, अधिकार आणि प्रोव्हिजन. या तिन्ही गोष्टांचं मानवाने काय केलेलं आहे? नाकार केलेला आहे, उल्लंघन केलेलं आहे, रिबेल केलेलं आहे, बंड केलेलं आहे. आज आम्ही तेच करतो. तिन्ही गोष्टीविषयी आम्ही बंड करतो. देवाचे नियम, देवाचं वचन, देवाने दिलेला अधिकार आणि देवाने दिलेला पुरवठा, या तिन्ही गोष्टीचा आम्ही त्याच्या विरुद्ध बंड करतो. असंच का? एक रूम किचनच का? मला 2 रूम किचनच का बरं? मला 5 रूम किचनच का बरं? मला फक्त 7 करोडचाच बंगला का बरं? म्हणजे तुम्हाला कितीही मिळेल तरी तुम्हाला ते कमी नाहीये. पण जे थोडंसं आहे त्यामध्ये तुम्ही धन्यवाद आम्ही कधी देत नाही. हे छोटस माझ्याकडे आहे, प्रभू त्यामध्ये मी संतुष्ट आहे, मी खुश आहे, मी आनंदी आहे. जे देवाने दिले त्यामध्ये आम्ही संतुष्ट. पण काय करतो आम्ही? छोट्या छोट्या गोष्टीवर आम्ही देवाविरुद्ध बंड करतो. तर ह्या तिन्ही गोष्टी बंडतेचं प्रतीक आहे. तर आता पुन्हा मागे येऊया आणि कराच्या कोशाकडे जाऊ. पण त्या कराच्या कोशामध्ये ह्या 3 गोष्टी होत्या. त्या बॉक्सच्या आतमध्ये ह्या 3 गोष्टी होत्या. आणि परमेश्वराने मोशेला सांगितलं की ह्या 3 गोष्टी सतत त्या बॉक्समध्ये असल्या पाहिजे. का बरं? का बरं सतत ह्या तिन्ही वस्तू त्या बॉक्समध्ये असायच्या? कारण परमेश्वराला नेहमी स्मरण असावं की माणूस हा नेहमी देवाविरुद्ध बंड करणार आहे. याचं स्मरण देवाला व्हावं म्हणून ह्या 3 गोष्टी सतत त्या कोशामध्ये असाव्यात असं देवाने मोशेला आज्ञा केली होती. इट वॉज अ कमांड फ्रॉम गॉड. पण लक्ष द्या, आता तुम्हाला या कराराच्या कोशाकडे मी पुन्हा एकदा नेतो. लक्ष द्या, या ठिकाणी हा जो दयासन आहे ही सर्वात महत्वाची जागा या कराराच्या कोशामध्ये. कारण या ठिकाणी देवाची उपस्थिती असायची. महायाजक जो हाय प्रीस्ट, तो वर्षातून एकदा, महायाजक वर्षातून एकदा निर्दोष कोकऱ्याचं रक्त घेऊन या कराराच्या कोशावर शिंपडत असत. या दयासनावर तो काय करायचा? शिंपडायचा, ओतायचा. ते रक्त ते ओतायचा. मंदिराच्या बाहेर जे निष्पाप कोकराला कापत असे, यज्ञ अर्पण करत असे, त्याचं रक्त घेऊन ह्या दयासनावर तो याजक काय करायचा? ओतायचा. त्या दयासनाकडून खाली जे देव त्या 3 वस्तू होत्या, त्या रक्तामुळे देव त्या 3 वस्तूकडे दुर्लक्ष करत होता.
God ignored the rebellious nature of man because of the blood of the innocent lamb. आज आमच्यासाठी इनोसेंट लॅम्ब कोण आहे? आहे ना पाहिजे. आमच्यासाठी इनोसेंट लॅम्ब कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. बस येशू ख्रिस्त हा कोण आहे? निष्पाप, देवाचा निष्पाप कोकरा. 2000 वर्षापूर्वी, लक्ष द्या, आजपासून 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी कालवरीच्या क्रुसावर अर्पण झाला, देवाचा कोकरा म्हणून. करेक्ट? आमेन. त्याचं रक्त जे सांडण्यात आलं ते असं म्हणतात, असं माहित नाही, पण असं म्हणतात की जेव्हा रोमी लोकांनी मंदिरावर हमला केला आणि हा कोश त्याच्या आधी गायब झाला. हा कोश कुठे गेला अजूनही कोणाला माहित नाही. हाच जो कोश जो मंदिरामध्ये होता ना सलमोनाचा, तो कुठे गायब झाला माहित नाही. असं म्हणतात की आशेरी लोकांनी तो लपवला किंवा काही त्या काळातल्या लोकांनी तो लपवला. पण असं म्हणतात की तो कोश आता सापडलेला आहे. आणि तो कुठे सापडलेला माहिती का? त्याच टेकडीवर गुलगुता क्रुसावर क्रुसिफाय केलं होतं. आणि त्या टेकडीच्या आतमध्ये गुफा होती. त्या गुफेमध्ये त्या लोकांनी हा कोश लपवून ठेवला होता, यासाठी की रोमी लोकांनी त्याला जाळून टाकू नये किंवा त्याला नाश करू नये, म्हणून त्यांनी तो आधीच त्या गुफेमध्ये लपवला. आणि न कळत त्या 2000 वर्षानंतर हा येरुशलेमचं ते मंदिर जे आहे ते कधी तुटलं? पहिलं जे मंदिर आहे, फर्स्ट टेम्पल, काही हजारो वर्षापूर्वी, काही शेकडो वर्षापूर्वी ते मंदिर तुटलं. त्यावेळेस तो कोश उचलून त्यांनी ह्या टेकडीच्या आतमध्ये गुफामध्ये लपून ठेवला. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्यानंतर येशू ख्रिस्त त्या क्रुसावर अर्पण झाला. त्याच टेकडीवर, ज्या गलगुथा टेकडीवर वरच्या भागावर क्रूस होता, तिथेच प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पण केलं. असं म्हणतात की जेव्हा भूमिकंप झाला तेव्हा एक तडा गेला, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जो क्रूस आहे त्याच्या खालून एक तडा गेला आणि तो त्या तड्यामधून येशू ख्रिस्ताचं जे रक्त त्याच्या अंगातून सांडत होतं, त्याच्या शरीरातून वाहत होतं, ते त्या तड्यातून वाहत वाहत खाली गेलं आणि बरोबर ह्या दयासनाच्या त्या 2 करूबाच्या मध्ये त्याचं येशूचं रक्त पडलं असं म्हणतात. वी डोंट नो, मे बी इट इज. हो म्हणायला काय हरकत नाही आम्हाला. म्हणजे दरवर्षी महायाजक मेंढराचं, कोकराचं रक्त घेऊन याच्या उतरत असे आणि त्या रक्तामुळे देव इस्रायल लोकांना क्षमा करत असे. त्यांच्या बंडखोर ह्या 3 गोष्टीमध्ये जे बंड होता, त्या 3 गोष्टीमध्ये जो बंड होता त्याची तो देव 1 वर्षासाठी त्यांना क्षमा करत असे. किती वर्षासाठी? कोणाचं रक्त? बकरू आणि मेंढरू निष्पाप याचं. पण 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त देवाचं कोकरू होऊन त्या क्रुसावर अर्पण झाला आणि त्याचं रक्त एकदाच आणि नेहमीसाठी सर्व जगाच्या पापासाठी आणि सर्व लोकांच्या बंडखोर वृत्तीसाठी अर्पण करण्यात आले. The blood of Jesus was offered as a sin offering, as a peace offering, as a burnt offering, once for all, once and for all the times. एकदाच आणि सदा सर्वदासाठी कोकऱ्याचं रक्त त्या दयासनासमोर अर्पण केलेलं आहे. And now no need of offering a sacrifice now. आता आम्ही का यज्ञ अर्पण करत नाही, का बळी देत नाही, बकऱ्याचं बकऱ्याचं नाही. एकदाच प्रभू येशू ख्रिस्त देवाचा कोकरा, हालेलुया, नेहमीसाठी, हमेशा के लिए, एक ही बार और हमेशा के लिए उस क्रूस पर मारा गया. Once and for all, Jesus the Lamb of God was offered as a sacrifice, and his blood, त्याचं रक्त त्या दयासनावर समोर ओतलं गेलं. आणि आता त्या रक्तामुळे, त्याच्या त्या पवित्र रक्तामुळे परमेश्वर आमचे बंडखोर वृत्ती, नियमाविषयी, त्याच्या बायबलविषयी, अधिकाराविषयी आणि पुरवठ्याविषयी आम्ही जो बंड करतो त्या सर्व गोष्टींची एकदाच परमेश्वराने आम्हाला क्षमा दिलेली आहे. व्हॉट अ वंडरफुल रेव्हलेशन. तो येशू ख्रिस्त स्वतः कराराचा कोश आहे आणि त्या दयासनासमोर त्याने स्वतःच रक्त अर्पण करून आम्हा सर्वांच्या पापांची एकदाच आणि नेहमीसाठी क्षमा केली आहे. डू यू रिसीव्ह इट? त्याच्या रक्ताचा तुम्ही स्वीकार करता का? त्याच्या त्या अर्पणाचा स्वीकार करता का? तुम्ही म्हणू शकता का की हो प्रभू, 2000 वर्षापूर्वी त्या कालवरीच्या क्रूसावर तू देवाचा कोकरा होऊन आमच्या पापांसाठी अर्पण झाला,
तुझ्या त्या पवित्र रक्ताने आमच्या सर्व पापांची एकदाच आणि नेहमीसाठी क्षमा झाली. का आपण तसं म्हणू शकतो आज? वी शुड से इट एव्हरी डे. म्हणूनच प्रभू भोजन आम्ही घेतो ना, ते तेच आहे. काय आहे प्रभू भोजन? ती भाकर खाताना म्हणतो त्या येशू ख्रिस्ताचं ते शरीर कालवरीच्या क्रुसावर अर्पण झाले ते माझ्यासाठी. त्याला पित असताना काय म्हणतो आम्ही? ते प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त माझ्या सर्व पापाची परमेश्वराने मला क्षमा केली. आय एम फॉरगिवन वन्स अँड फॉर ऑल. आय एम फॉरगिवन थ्रू आउट इटर्निटी. आय एम फॉरगिवन फॉर एव्हर. अनंत काळासाठी माझी क्षमा झालेली आहे. जर येशू ख्रिस्ताचा त्या बलिदानाला तुम्ही स्वीकार करता, जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या आहुतीला तुम्ही स्वीकार करता, तर तुम्ही हे सांगता की माझ्या पापांची नेहमीसाठी क्षमा झाली आहे. येशू ख्रिस्त हा आमचा कराराचा कोश आहे. तो 100% मानव, 100% देव. प्रेज द लॉर्ड. तो दया सागर आहे. तो दयेचा आसर, तो दैवी राजा आहे. तो नीतिमान राजा आहे. तो पवित्र देव आहे. हालेलुया. तो नेहमीच क्षमा करणार आहे. आमची जे बंडखोर वृत्ती आहे त्याने त्या झाकणाखाली बंद करून ठेवलेली, आता तो आमच्या बंडखोर वृत्तीला तो पाहत नाही. याचा अर्थ हा नाही की आम्ही बंद करत राहावं. त्याच्या दयेकडे पाहून आमचा तो स्वभाव आम्ही बदलावा. जो अधिकार परमेश्वराने दिलाय, तो पास्टर असो, लीडर असो, तुमच्या ऑफिस मधला कोणी बॉस असो, टीचर असो, तुमचे शिक्षक असो, तो सर्व अधिकार देवाने तुम्हाला दिलेला आहे. त्यांचा सन्मान करा, त्यांचा रिस्पेक्ट करा. जो रोजची भाकर तुम्ही सकाळी सकाळी उठल्यावर जी भाकर खाता, जो पुरवठा देवाने तुम्हाला दिलेला आहे रोजचा, डेली ब्रेड, रोजची भाकर, त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. बंड करू नका. आज मला मटनच नाही, आज मेथीची भाजीच का. थोडा जोक करायला आवडतो मला मध्ये मध्ये. मला हेच का, जे तुम्हाला भेटेल प्रभूला धन्यवाद द्या. देवाने ते तुम्हाला पुरवठा केलेला आहे, त्याविषयी कुरकुर करू नका. प्रेज द लॉर्ड. जे नियमशास्त्र, जे बायबल, जे देवाचं वचन तुम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. ते वाचा, त्यावर मनन करा, प्रभूचा गौरव करा. त्या 3 गोष्टीमध्ये आम्ही देवाचा धन्यवाद दिला पाहिजे. शलोमोन सकाळीच उठला, स्वप्न पाहिल्यावर, आशीर्वाद प्राप्त झाल्यावर, त्याची लॉटरी लागल्यानंतर, स्वप्नात लॉटरी लागली आणि सकाळी उठल्यावर काय केलं? प्लॅनिंग करत बसला नाही. तो सरळ यरुशलेम मध्ये या कराराच्या कोशासमोर, हाच कराराचा कोश त्याच्यासमोर उभं राहिला आणि प्रभूला सॅक्रिफाईस अर्पण केलं, प्रभूला यज्ञ अर्पण केला, धन्यवाद दिले, प्रभूला स्तुती दिली आणि नंतर त्याने सेलिब्रेशन केलं. आपल्या सर्व दासांसोबत त्याने उत्सव केला. लेट अस सेलिब्रेट. आम्ही सेलिब्रेशन करायला पाहिजे. सेलिब्रेशन इज अ टाइप ऑफ थँक्स गिव्हिंग अनटू द लॉर्ड. सेलिब्रेशन एक प्रकारचं प्रभूला धन्यवाद देणं आहे. आम्ही केक कापतो, इट्स अ सेलिब्रेशन. वी थँक गॉड. तो केक कट करणे इज अ ऍक्ट ऑफ सेलिब्रेशन. एक कृती आहे साजरं करण्यासाठी, धन्यवादाची कृती. तुमचा वाढदिवस तुम्ही पाळाल, तुमची अॅनिव्हर्सरी तुम्ही पाळा, जे काही तुम्ही करता, आनंद करता, लोकांना बोलवता, त्या सगळ्यांमध्ये देवाचं गौरव करा. देवाचे गाणे लावा. पिक्चरचे गाणे लावतात. सेलिब्रेट तर करतायत पण काय नाही, म्हणून आधी लोक तसं करत नाही. प्रेज लॉर्ड. लेट अस वर्शिप गॉड. लेट अस थँक गॉड फॉर ऑल द प्रोव्हिजन्स. सर्व पुरवठा आजपर्यंत त्याने दिलेला आहे. जे देवाचं त्यांनी वचन आम्हाला दिलेलं आहे, जे अधिकारी त्यांनी आम्हाला दिले, प्रभूला त्यासाठी धन्यवाद द्या. शलोमोन कसा होता? 3रं वचन बघा, पहिले राजे 3रा अध्याय. तो देवावर प्रेम करणारा होता, तो नियम पाळणारा होता. 3रं वचन बघा, तो देवावर प्रेम करणारा होता. शलोमोन देवावर प्रेम करत होता. दुसरी गोष्ट, आपला बाप दावीद जो नियम पाळायचा त्याचा अनुसरण तो करणार होता. तिसरी गोष्ट, अर्पण देणारा होता. आणि चौथी गोष्ट, धूप जाळणारा होता. इन्सेन्स, वर्शिप. इन्सेन्स टॉक्स अबाउट वर्शिप. धूप म्हणजे आराधना. हा तो करणारा होता. हा तो आधीच करणारा होता आणि देवाने त्याला आशीर्वाद दिल्यावर त्याने पुन्हा तेच केलं. पहिली गोष्ट त्याने केली. झोपेतून सकाळी उठल्यावर आम्ही काय करायला पाहिजे? परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनातून, शलोमोनाच्या जीवनातून आम्हाला दाखवलं. And that's why Solomon was known as
वाईजेस्ट किंग, सर्वात आशीर्वाद आणि ज्ञानी असा राजा तो करण्यात आला. त्याच्यासारखा न भूतो न भविष्यतो, न कधी झाला न कधी होणार. त्याच्यासारखा कोणी इस्रायलवर तसा राजा झाला नाही. मला तर वाटतं आजही झाला नाही, आजही कोणी नसेल. त्याचं वैभव एवढं होतं. परमेश्वरला काय म्हणला, मी तुला धन आणि वैभव देईन. त्याचं वैभव इतकं होतं की शिबाची राणी एकदा त्याला जेव्हा भेटायला आली तेव्हा तिने पाहिलं तर ती आश्चर्यचकित झाली. ती म्हटली की एवढं वैभव, एवढी ग्लोरी मी कधीच पाहिली नाही, एवढं वैभव मी कधीच पाहिलं ना. अशी शिबाची राणी. आणि ही शिबाची राणी जी होती, जी शलमोनाचं वैभव पाहायला आली होती, ती त्या काळामध्ये सगळ्यात श्रीमंत राणी होती. ती राणी जेव्हा शलमोनाकडे आली तेव्हा तिने पाहिलं की याच्याकडे तर इतकं आहे की त्याचे काही गणनाच नाही. शलमोनाकडे सोनं होतं तर त्यांना नाही काय क्विंटल काय टन काय काय म्हणता येईल, इतकं त्याच्याकडे भरपूर अमाप होतं, ज्याची ज्याला मोजता येत नव्हतं. अगणित असं ते होतं. सोनं, हिरे, चांदी, माणिक, मोती वैभवाने सजलेला होता तो. नटलेला तो राजा होता, पूर्ण सोन्याने बनवलेला होता. म्हणून देवाचं मंदिर सुद्धा त्याने सोन्याने बनवलं. त्या देवाचा कराचा कोश, त्याच्यावरचं जे दयासन आहे 3 ते 4 इंच सॉलिड गोल्डचं होतं प्लॅटफॉर्म. जशी एखादी फरशीचा जाड तुकडा किंवा दगडाचा जाड तुकडा चौकोनी चपटा केलेला, तसा तो सोन्याचा सॉलिड होता. आणि चांगलाच मोठा टेबल एवढा तो साईजचा होता. पूर्ण मंदिर सोन्याने बनवलेलं होतं. एवढं वैभव त्या राजाकडे होते, एवढी समृद्धी त्याच्याकडे होती. कारण तो देवावर प्रेम करणारा, तो नियमाचं पालन करणारा होता, तो यज्ञ अर्पण करणारा होता, तो धूप करणारा होता. पहिली गोष्ट त्यांनी केली, प्लॅनिंग केली नाही. सकाळी उठून पहिले त्यांनी मंदिरात जाऊन देवाला अर्पण सादर केलं. प्रेज लॉर्ड. त्याने देवाचे धन्यवाद दिले. आज आम्ही काय करतो, आमचा दररोजचा दिवस आम्ही सकाळी उठल्यावर प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे, प्रभूची स्तुती केली पाहिजे, यज्ञ अर्पण केलं पाहिजे, त्याचं गौरव केलं पाहिजे. तर तुमचा पूर्ण दिवस आणि तुमचं आयुष्य आशीर्वादित होईल. प्रेज लॉर्ड. हे मी तुम्हाला एक सेवक आहे नात्याने मी शिकवत आहे. प्रभूकडे सर्व करण्यास तुम्हाला तो सहाय्य करतो. मे गॉड बी विथ यू, मे गॉड प्रॉस्पर यू. आणि आजच्या शिकलेल्या वचनातून, आजच्या ऐकलेल्या वचनातून आम्ही त्याप्रमाणे दाविदाचं जीवन जे आहे ते करण्यासाठी आपण प्रार्थना करू. कारण दावीद देवावर प्रेम करायचा, कारण तो नियम पाळायचा, कारण तो यज्ञ करायचा. म्हणून देवाने खुश होऊन स्वप्नात त्याला म्हटलं, तुला काय मागायचं माग. का आम्ही तसं करू शकतो? आज आम्ही असं देवाला खुश करूया, असं देवावर प्रेम करूया की परमेश्वराने स्वतः येऊन प्रकट होऊन म्हटलं पाहिजे, चल मांग, तुझे क्या मागना है, मैं तुझे दूंगा. अशी वेळ येऊ शकते आमच्यावर, आमच्या हातामध्ये आहे. फक्त आम्हाला देवाचं प्रेम बाळगायचंय, देवाला धन्यवाद द्यायचा आहे, परमेश्वराला त्याच्यावर प्रेम करायचं आहे. त्याचं प्रेम, देवावर प्रेम करणं म्हणजे काय? त्याची आज्ञा पाळणं. देवावर प्रेम करणं म्हणजे त्याची आज्ञा पाळणं. शलोमोन देवावर प्रेम करायचा, त्याचे नियम पाळायचा, यज्ञ अर्पण करायचा, धूप जाळायचा. म्हणून देव त्याच्यात खुश झाला, म्हटला क्या मागणं आहे माग तुझी. आणि त्यांनी मागितलं पण असं की देव त्याच्या खुश झाला. आणि जे त्यांनी मागितलं नाही ते सुद्धा त्याला दिलं. तुम्हाला जर आशीर्वाद पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. लाईफ इज अन आर्ट, लिव्हिंग इज अन आर्ट. जगणं, आशीर्वाद प्राप्त करून घेणं आमच्या हातामध्ये. बरेच लोक आहे माझ्या नशिबातच नाही. नशीबवर बिशीब काही नसतं, आमच्या हातामध्ये सगळं आहे. देव आमच्यासाठी थांबलेला आहे की आम्ही कशा प्रकारे त्याला अप्रोच होतो. आणि परमेश्वराने त्याला खूप समृद्धी दिली, धन दिलं, शहाणपण दिलं, चातुर्य दिलं, सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी त्याने मडवलं, त्याला भरवलं. आणि तो वैभवी राजा झाला, आशीर्वादित राजा झाला. प्रेज लॉर्ड. आणि येशू ख्रिस्त आमचा वैभवी राजा आहे, तो आमच्या कराराचा कोश आहे. जीसस इज द आर्क ऑफ आवर कव्हनेंट. यीशु मसीह हमारी वाचा की संदूक है. 100% मॅन, 100% गॉड. दयेचा सागर, राजा, नीतिमत्व, प्रभू येशू ख्रिस्त. त्याला शरण जा, त्याच्या समोर उभे राहा दररोज सकाळी आणि त्याचा गौरव करा. तुम्ही आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज लॉर्ड. आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. आपण डोळे झाकून प्रार्थना करूया. प्रभू येशू, आम्ही तुझी पुन्हा एक वार मनापासून आभार मानतो.
त्या शलमोन राजा समान आज त्या कराराच्या कोशासमोर आम्ही उभे राहतो आणि आम्ही धन्यवादाचा यज्ञ अर्पण करतो, आम्ही स्तुतीचा यज्ञ अर्पण करतो, आम्ही आराधनेचा यज्ञ अर्पण करतो. We want to offer unto you sacrifices of thanksgiving, sacrifices of praise, sacrifices of worship. आणि आम्ही तुझं गौरव करतो, तुला धन्यवाद प्रार्थना करतो, आमचा हा यज्ञ तू स्वीकार कर. ज्या प्रकारे तू शलमोनाला आशीर्वादित केलंस, सर्व बुद्धी चातुर्याने, सर्व स्पिरिच्युअल, मेंटल, फिजिकल आशीर्वादाने त्याला तू आशीर्वादित केलंस, तेच आशीर्वाद माझे सर्व ऐकणारे यांच्यावर मी मागत आहे. आम्हा सर्वांना ते आशीर्वाद तू आशीर्वाद कर. तुझी कृपा तू आम्हाला दे. तुझ्यावर प्रेम करणारे लोक तू आम्हाला बनव आणि तुझं गौरव आमच्याद्वारे होऊ दे. वेळ तुझ्या स्वाधीन करतो. सर्व आदर, सर्व महिमा, सर्व स्तुती, सर्व गौरव केवळ तुला अर्पण करतो प्रभू. आठवडाभर तो आम्हाला सांभाळ. केवळ आम्ही वचन ऐकून सोडून देणारे नकोय, तर त्याप्रमाणे आचरण करणारे आम्ही व्हावास तो. आठवडाभर या वचनाप्रमाणे आम्ही आचरण करावं यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. आम्ही तुझं गौरव करतो, तुला धन्यवाद आणि स्तुती देतो. वेळ तुझ्या स्वाधीन करतो. ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेमाने मागतो की त्या म्हणून तू आहे. आमेन, आमेन. आपले हात उंच करूया आणि आशीर्वाद घेऊया. And now may the Lord bless you and keep you. May the Lord shine his face upon you. May the Lord lift up his countenance upon you. May the Lord be gracious unto you. May the Lord give you his shalom peace in Jesus' name. And all God's people say, Amen. 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 टाळ्या वाजवूया प्रभूला धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे तुम्ही जे सर्व जोडला आहात. आठवडाभर प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. वचनावर मनन करा. हॅव अ नाईस डे. हॅव अ ब्लेस्ड डे. आशीर्वादित व्हा आणि देवाचं गौरव करा. भेटूया पुढच्या रविवारी. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. आमेन.